सियाराम बाबा यांचा आश्रम भुट्टन बुजुर्ग या ठिकाणी आहे। असं नर्मदा मैयाच्या कडेला असणाऱ्या या आश्रमामध्ये उंचावरती टेकडीवरती आहे आणि खूप असं नयनरम्य दृश्य समोर आहे। नर्मदा मैयाचा हा परिसर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला या परिसरामध्ये अनेक भारतभरातून भाविक येत असतात। त्याचप्रमाणे आम्ही एक नेमकेच इथे एक पेशंट दुरुस्त ये धरती सबसे आगे है यह बाबा का मंदिर। देखो हाँ बोलो दो शब्द बोलो। दो शब्द बोलो। बाबा जी सीताराम बाबा जी का महान तट है। आप आनंद लो, सीताराम नर्मदे हार करो। नर्मदे हार। नर्मदे हार। देखो इनका टूटा हुआ ये बोलते कि हमारा भी हाथ अच्छा हुआ। ये नर्मदा मैया की कृपा है। नर्मदा मैया की कृपा, सीताराम की कृपा। कोई इलाज नहीं करा रहा, टूटा फूटा था, बाबा ने अच्छा कर दिया मेरा। हमने नहीं, मैया की कृपा है। मैया और आप भी हाथ तो आपने लगाए। सीताराम सीताराम। एक गोली मिल ली और बाबा देखो 1.5 महीने के हाथ टूटे हैं फिर भी ठीक कर दिया मेरे हाथ। नर्मदा मैया की जय। और उसी के भजन करते जा रहे हैं, नाचते जा रहे हैं। सीताराम 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 सीताराम। चलो वीडियो बना दो। हाँ वीडियो बन रहा। रास्ते में नाचते चलता हूँ मैं तो उतारे नर्मदा बघा असे भाविक ह्या ठिकाणी येतात आणि सहज ह्या मैयाच्या कृपेने आमचं नुसतं निमित्त आहे हात लागलेले। त्यांचा हा 1.5-2 महिन्याचा तुटलेला हात तो नीट झालेला आहे। अशा प्रकारे आता आपण सियाराम बाबाच्या आश्रमातून इथं खाली ज्या ठिकाणी त्यांनी रामायण वाचलं त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। त्या घाटावरती या नर्मदा मैयाचा घाट, अथांग असा जलाशय, अथांग असं हे नर्मदेचं विहंगम दृश्य एकदम असं आपल्या नजरेमध्ये भरून जातं। बघा या ठिकाणी ही समाधी आहे। सियाराम बाबांनी या ठिकाणी रामायण वाचलेलं आहे असं म्हणतात। नेहमी सर्वजण सांगतात की आपले सियाराम बाबा यांनी या ठिकाणी यांची समाधी आहे। मोक्षदा एकादशी संवत्सर 2081 दिनांक 11/12/24 बुधवारी यांचं ह्या पृथ्वीतलावरून हे स्वर्गवासी झालेले आहेत। अशा प्रकारचं हे बाबांचं जे समाधी स्थान आम्ही दर्शन करत आहोत। आमच्याबरोबरचे सहकारी जे आहे हे बाळासाहेब गायकवाड आहे, हे दिलीपराव ताकाटे आहेत, हे आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। सगळं ठीक आहे पण ह्या व्हिडिओमध्ये मी दिसत नाही। बघा मी स्वतः ह्या ठिकाणी आहे। नर्मदे हर। आता हां उलट नर्मदे हार या ठिकाणी मी दिसत नव्हतो तर आता मी दिसायला लागलेलो आहे। काय नाही ही मैयाची कृपा आहे आणि ह्या मैयाच्या कृपेने आमचे हा जो प्रवास आहे अतिशय छान असं चाललेलं आहे। या तीर्थक्षेत्री आम्ही भेट देत आहोत। ज्या ज्या ठिकाणी सापडले आम्हाला बी सेवा करण्याचा मौका मिळतो। कोणाचा हात तुटलेला असतो, कोणाचा पाय लचकलेला असतो, कोणाचा पाय सरकलेला असतो, तेही काम करतो। मध्ये आम्ही पुण्याचे एक पेशंट होते, त्यांचा पाय उचलत नव्हता, पाय घसरून पडले होते, खुर्पामध्ये त्यांचा पाय जाम झाला होता आणि ते सुद्धा चांगले झाले। ही मैयाची कृपा आहे। काय नाही जीवनामध्ये तर काही येणार नाही, आपण एकमेकांना सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत अशा पद्धतीचं काम करायचं आहे। त्याचप्रमाणे